त्यांनी अशीच शेजारी कोणतरी बाई येते म्हणून त्या बाळाला मसाजसाठी ती बाई ठेवली होती आणि तिने चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे ऍज अ 10 दिवसात त्या बाळाला मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. अरे बापरे. संगीताचा गर्भावरती सुद्धा खूप छान पद्धतीने परिणाम होत असतो. तर त्यासाठी आपण संगीतोपचार देतो. म्हणजे आता माझ्या अनेक क्लायंट अशा आहेत ज्यांना 9 महिन्यात मी रामरक्षा ऐकायला सांगितली होती. मग आफ्टर डिलिव्हरी जेव्हा ते बाळ खूप रडायला लागतं काही कारणास्तव आणि त्याला जर रामरक्षा ऐकवली की ते लगेच शांत होते. प्रत्येक मुलीने आपल्या बाळाला आईचं दूध देणं हे खूप गरजेचं आहे. जी बाळं आईचं दूध पितात त्यांना हे आजार होण्याची शक्यता कमी असते. येणाऱ्या पिढीला उत्तम पद्धतीचा मसाज मिळावा आणि सुरक्षितपणे यासाठी आपण स्पेसिफिक 35 ते 45 हाच वयोगट ठरवतो. म्हणजे क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन निर्मित स्वराज्य उद्योजकांचं या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत मिसेस सुनीता देसाई, ज्या बेबी मसाज केअर या निशशी संबंधित कंपनी त्यांनी स्थापन केलेली आहे. तर त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया की ही कंपनी नक्की काय आहे, कशा पद्धतीने काम करते आणि गेली कित्येक वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. आणि ही आम्हाला असं कळलंय की ही भारतातली पहिली एकमेव रजिस्टर्ड कंपनी आहे. तर आपण ह्या बाबतीत संपूर्णपणे त्याच्याकडून माहिती घेऊया. तर स्वागत करूया सुनीता देसाई मॅडम यांचं. नमस्कार मॅडम, मला सांगा ही कंपनी कधी सुरू झाली आणि कशा पद्धतीने ही ऑपरेट करते? कंपनीला 5 वर्ष या मार्च मध्ये कंप्लीट होतील आणि त्याच्या आधी 4 वर्षापासून आमचं काम सुरू आहे. रजिस्टर्ड अशी सॉफ्ट बेबी केअर याला 5 वर्ष कंप्लीट झाली 1 मार्च मध्ये होती. ओके. मुळात या गोष्टी संकल्पना कशी सुचली तुम्हाला की हे गरजेचं आहे आत्ताच्या घडीला? मी आवड म्हणून ह्या सगळे कोर्सेस करतच होते आणि एक केस अशी झाली की आमच्या ओळखीचे एक आहेत, तर त्यांनी अशीच शेजारी कोणतरी बाई येते म्हणून त्या बाळाला मसाजसाठी ती बाई ठेवली होती आणि तिने चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे ऍज अ 10 दिवसात त्या बाळाला मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. अरे बापरे. आणि त्यामुळे मग तिची आई सीए आहे, तर ती म्हणाली की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या बाळाचा आणि एकंदरीतच कुटुंबाची खूप वाताहत होते आणि त्याच्यात बाळाची अशी अवस्था बघितली की आपल्याला खूप वाईट वाटतं. तर 1-2 महिन्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की थोडंसं तुमचं शिक्षण झालंय तर हलकासा मसाज कराल का. आणि मग ही सर्जरी नंतर 1 महिना 2 महिन्यानंतर मी सुरुवात केली. बाळाला ऑइल कुठलं चालत नव्हतं, मग आपण गाईच्या तुपाने अर्धा मात्रा, मग वाढवून 1 मात्रा अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने जेव्हा मसाज थेरपी त्या बाळाला दिली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऍज अ सर्जरीमध्ये त्याचं वजन कमी झालं होतं, खूप किरकिर करत होतं, सतत रडायचं, शांत झोप नव्हती त्या बाळाला. तर ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या आणि ते शांतपणे झोपायला लागलं. मग व्यवस्थित आईचं दूध प्यायला लागलं आणि त्या मसाजचा त्याच्यावरती इतका छान परिणाम झाला, त्याची स्किन पण छान झाली आणि विथिन 1 महिन्यामध्येच त्याचं वजन छान वाढलं. त्यावेळेला कंपनी सुरू होती की? त्यावेळेला कंपनी सुरू नव्हती. ऍज अ म्हणजे मी शिकून ही सुरुवात केली होती. तेव्हा ती जी माझी क्लायंट आहे ती म्हणाली की आमचा काही दोष नसताना या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागलं, तर तुम्हाला काही या गोष्टीत करता येत असेल तर तुम्ही करा. आणि मी सुद्धा विचार केला की समाजामध्ये कुठली पण धुणंवाली, भांडीवाली, पोछावाली, स्वयंपाकवाली बाळाचा मसाज करते आणि ह्याच्यामध्ये प्रॉपरली प्रशिक्षित होऊन कोणीच करत नाहीये. पूर्वी सुईन ह्या सगळ्या गोष्टी करायची. बाळ आणि बाळंतीण ह्या 2 घटकांकडे सुईन कायम बघायची. प्रत्येक घरामध्ये एक सुईन असायची की तिचं फक्त बाळ आणि बाळंतिणीकडे लक्ष असायचं. पण त्यांची संख्या कमी झाल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स वाढायला लागले आणि मग चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे डॉक्टर पण हल्ली मग सांगतात की नो ऑइल नो मसाज. कारण खूप चुकीच्या पद्धतीने म्हणजे हात पाय ओढतात, त्यामुळे बऱ्याचदा फ्रॅक्चर होतं, हे अशा काही सर्जरी होतात. मग तर त्यांना ऍक्च्युअली माहिती नाहीये की हे बाळ नेमकं काय आहे, त्याला कशा पद्धतीने हाताळायला हवं, हा अभ्यासच नाहीये अजिबात. त्यामुळे हे ऍक्सिडेंटली ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग मी विचार केला की येणाऱ्या पिढीला, कारण मसाज ही तर आपली परंपरा आहे, हजारो वर्षापूर्वीच्या अनेक ग्रंथांमध्ये ह्याचे पुरावे सापडत आहेत.
चरक वगैरे सारख्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे बाळ आणि बाळंतीण मसाजचे वैशिष्ट्य काय आहेत किंवा काय फायदा त्यांना होऊ शकतो. तर ह्या रूढी परंपरा आपल्या चालू राहिल्या पाहिजेत. येणाऱ्या पिढीला उत्तम मसाज मिळाला पाहिजे. कारण बघा, बॉडी ग्रेन करायची असेल, उत्तम करायची असेल तर मुलं जिम मध्ये जातात. त्या छोट्या बाळांना आपण प्रॉपरली जर मसाज दिला तर त्यांचं वजन वाढायला आणि ग्रोथ चांगली व्हायला मदत होते. तर या परंपरा चालू राहणं, येणाऱ्या पिढीला उत्तम पद्धतीचा मसाज मिळणं आणि प्रॉपरली प्रशिक्षित होऊन लोकांना प्रशिक्षण देणं, या उद्देशाने मी माझी कंपनी मग सुरू केली. आणि याच्यामध्ये काय काय प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत आपल्या? आपल्या सर्व्हिसेसमध्ये गर्भवती स्त्रीला आपण तिच्या पूर्ण प्रवासामध्ये मदत करतो. गर्भसंस्कार, लॅक्टेशन काउन्सलिंग म्हणजे स्तनपान मार्गदर्शन, त्यानंतर बेबी आणि मसाजसाठी प्रॉपरली ट्रेंड अशा थेरपिस्ट, त्यानंतर बेबी केअरसाठी म्हणजे आफ्टर 6 मंथ या मुली ऑफिसला जातात किंवा त्यांना वर्क फ्रॉम होम करायचं असतं, तर बाळाला सांभाळण्यासाठी कोणीतरी हवं असतं, तर अशा वेळेला त्यांना आपण प्रॉपरली बेबी केअर टेकर्स पण प्रोव्हाइड करतो. असं संपूर्ण त्यांच्या प्रवासात आपण मदत करतो. बेबी केअर मसाज हा व्यवसाय करायचा हे कसं ठरलं तुमचं? ओके, ऍक्च्युली सर, लहान मुलांची मला पहिल्यापासूनच आवड आहे. बाल मानसशास्त्राचा अभ्यास झालेला आहे आणि 20 वर्ष प्री प्रायमरीला ऍज अ टीचर म्हणून मी काम करत होते. त्याच्याबरोबर लहान मुलांचे अनेक शिबिरं आम्ही घ्यायचो, माझ्या मैत्रिणी आणि आम्ही मिळून. तर तेव्हा कुठेतरी त्या लहान मुलांची एक अटॅचमेंट खूप छान असायची माझी आणि त्यांच्यामध्ये माझं मन पण रमायचं. आणि माझ्या गर्भावस्थेमध्ये मी अनेक कोर्सेस केलेले आहेत, म्हणजे बेबी मसाज कसा करायचा, बेबीची ब्रेन डेव्हलपमेंट कशी असते वगैरे वगैरे सगळे. तर हे मी शिकत होतेच. आणि अशी एक गोष्ट घडली की त्याच्यामुळे मला या क्षेत्रात यावंसच वाटलं आणि मला ती कंपनी रजिस्टर्ड करून यावंसं वाटलं. अच्छा, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही काय करत होतात? याच्या आधी मी प्री प्रायमरीला 20 वर्ष ऍज अ टीचर म्हणून जॉब करत होते आणि ऍज अ ऍक्टिव्हिटी सेंटर पण चालवायचे. त्याच्यामध्ये संस्कार वर्ग घेणं किंवा अनेक बाकीचे हस्ताक्षर, कॅलिग्राफीचे क्लासेस, ऍज अ कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे मी. तर हे सगळं मुलांशी रिलेटेड काम चालूच होतं साईड बाय साईड. या बेबी केअरच्या मसाजशी रिलेटेड काही शिक्षण होतं का ऑलरेडी तुम्हाला येत होतं? नॉर्मली धन्वंतरी आयुर्वेद म्हणून आहे अंधेरीला, तर तिकडे मी बाळ मसाजचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कंपनी स्थापन करायच्या वेळेला मी बाहेर जाऊन थोडंसं शिकून आले की बाहेरच्या देशांमध्ये ऍक्च्युली काय चालतं, त्यांच्याकडे या काही मसाजच्या परंपरा आहेत का, किंवा मग ते काय करतात त्यांच्या बेबींसाठी, का फक्त भारतामध्येच मसाज दिला जातो. तर या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी एक कोडं होतं मला. आणि थायलंड हा देश जो आहे तो मसाजसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे मसाज ही जी संकल्पना आहे ती पण आपल्या भारतीयांसारखं जन्मापासून ते मरेपर्यंत तिकडे सगळेजण मसाज घेतात. तर तिथे काही युनिव्हर्सिटीज अशा जुन्या जुन्या आहेत जिथे या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर यासाठी मी थोडंसं सर्च वगैरे करून मग तिकडे जाऊन मी बेबी मसाज, इन्फंट, चाइल्ड आणि थाय मसाज अशा सगळे मसाजच्या थेरपीज शिकून आले. आणि ऍज अ मी सर्टिफाईड थेरपिस्ट आहे. किती वर्षांचा कोर्स होता तो? वर्षांचा नाही, ऍक्च्युली तो 2 ते 2.5 महिन्याचा कोर्स होता, पण खूप तास बसून आम्ही तो 1 महिन्यामध्ये मी कम्प्लीट करून आले. एक्झाम्स वगैरे देऊन प्रॉपरली. ओके, त्याचा आता इकडे कशा पद्धतीने फायदा करून घेत आहे? त्याचा फायदा म्हणजे आपण बाळांना जो मसाज देतोय आता सध्या, तर त्याच्यामध्ये आपण थाय आणि आयुर्वेद असं एकत्र कॉम्बिनेशन करून मृदू अभ्यंग नावाची माझी मसाज थेरपी आहे जी आपण ह्या बेबीजना देतो. आता याच्यामध्ये थायलंडच्या मसाज थेरपीमध्ये आणि आपल्याकडच्या आयुर्वेदिक थेरपीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला? मुळात थायलंडमध्ये ऑइल वापरत नाहीत, ते क्रीम किंवा पावडरनी मसाज करतात बेबीजला. आणि आपल्याकडे ऑइल वापरतो आपण, कारण आपला भारत देश हा उष्णकटिबंधाचा आहे, प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं आहे. आणि आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तेल मसाज हा स्किनसाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी ओव्हरऑल उत्तम असतो. त्यासाठी आपण आपल्या भारतामध्ये ऑइल वापरतो. त्यानंतर तिकडच्या मसाजमध्ये पॉइंट्स वरती भर दिला जातो
आणि आपल्याकडे थोडासा मसाज वरती भर दिला जातो. पॉइंट्स आणि मसाज काय म्हणजे? पॉइंट्स मध्ये प्रेशर पॉइंट जे असतात ओके. ते प्रेशर पॉइंट देऊन तिथे मसाज केला जातो आणि लहान बाळांना पण? लहान बाळांना पण. ओके. त्याच्यामुळे बाळांची आतली डेव्हलपमेंट सगळ्या ऑर्गनची चांगल्या पद्धतीने होते. मग आपण थोडे थायचे काही पॉइंट्स, आयुर्वेद असं एकत्र करून मसाज देतो. ओके. आता इकडे जेव्हा तुम्ही हा बिझनेस सुरू केला तेव्हा रिस्पॉन्स कसा होता सुरुवातीला? सुरुवातीला लोकांना एवढं पचनी पडत नव्हतं, कारण त्यांना ती नऊवारीतली बाई आणि ती खूप जुनी आणि तिला खूप जास्त अनुभव आहे अशा पद्धतीची बाईच, म्हणजे अजूनही काही ठिकाणी असं आहे. पण माझा जो स्टाफ आहे तो प्रॉपरली जातो. आम्ही थोड्या काही गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे आता पूर्वीच्या बायका, पूर्वी सुईण होती ती उत्तम करायची सगळ्या ह्या गोष्टी, पण सुईणींचा जशी संख्या त्यांची कमी झाली तसं कोणतीही बाई जाऊन मसाज करायला लागली. तर आम्ही थोडं हायजीन मेंटेन करतो. बाळाला फार स्किन जवळ घेत नाही आपल्या. आम्ही खाली छान अशी जाड गादी वगैरे टाकून खाली मसाज देतो बेबीजना, जेणेकरून प्रॉपरली मसाज त्याला छान मिळेल, त्याला प्रेशर पॉइंट चांगले मिळतील. आणि पायावरती मसाज केला की काय होतं, पायाची हाडं पण बाळांना आपली टोचतात. म्हणजे पायावरती बाळाला उघडं ठेवलंय, वरून तुम्ही जोराजोरात दाबताय तर ते बाळ खाली टोचतं, वरून जोरात प्रेशर येतं, त्यामुळे बऱ्याचदा ते रडायला लागतं. तर मसाज म्हणजे काय आहे, तर मसाज म्हणजे स्पा. आपण फक्त शब्दामध्येच रिलॅक्स वाटतं आपल्याला, तर ते रिलॅक्सेशन बेबीजना मिळायला हवं यासाठी आम्ही खाली त्यांना झोपवतो. त्यामुळे खाली झोपवल्यामुळे त्यांना प्रॉपरली मसाज मिळतो. स्किनला टच नसतात आपल्या, त्यामुळे बऱ्याचदा पाय वगैरे चाटतात 3-4 महिन्याची झाली की. हे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी बंद होतात. बारीक गोष्टी म्हणजे अगदी हायजीनचा आपण प्रॉपरली, आणि स्टाफ जो आहे त्यांचे नेल्स वगैरे प्रॉपरली कट झालेले असतात. स्वच्छ आणि नीटनेटक्याच बायका आपण ऍज अ स्टाफ म्हणून पाठवतो, आणि 35 ते 45 या वयोगटातल्याच पाठवतो आपण. स्पेसिफिक याचं कारण काही विशेष आहे? हा, याचं कारण विशेष म्हणजे हल्ली काय होतं, 50-55 नंतर बऱ्याच बायकांचे गुडघेदुखी असते, त्यानंतर काही छोटे मोठे आजार असतातच. आणि आता जन्मलेली ह्या काळातली जी पिढी आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे पूर्वी जर तुम्हाला माहिती असेल तर 1-1 महिना बाळ डोळे उघडायचे नाही, म्हणजे झोपूनच असायचे. आता तुम्ही बघाल तर लेबर मधून बाहेर आलेलं बाळ असं टुकूटुकू बघायला लागतं, किंवा अगदी 4थ्या-5व्या दिवशीच ती अशी उपडी होतात, एका साईडला होतात. तर इतकी ऍक्टिव्ह झालीत. आणि अशा ऍक्टिव्ह बाळांना सांभाळण्यासाठी प्रॉपरली तरुण, म्हणजे स्वतः आई असलेली अशी 35 ते 45 वयोगटातली बाई आम्हाला योग्य वाटते. कारण थोडं एज झालं की बऱ्याचदा असे ऍक्सिडेंटही घडतात की तिला बसता आलं नाही बाथरूम मध्ये, मग हातातून बाळ पडतं. अशा बऱ्याच घटना इथे घडत असतात. तर या सगळ्या घटना घडू नयेत आणि येणाऱ्या पिढीला उत्तम पद्धतीचा मसाज मिळावा आणि सुरक्षितपणे, यासाठी आपण स्पेसिफिक 35 ते 45 हाच वयोगट ठरवतो. म्हणजे आता याच्यामध्ये टेक्निक मध्ये काही फरक आलाय का, की पूर्वी ज्या पद्धतीने व्हायचं आणि तुम्ही जे आता डेव्हलप करता त्याच्यामध्ये टेक्निक मध्ये काही फरक आहे? कारण बायका तुम्ही स्पेसिफिक केलेल्या आहेत, त्या पद्धतीने सॉफ्टनेस वगैरे काही? हो. पूर्वीच्या बायकांचा मसाज जो होता, म्हणजे ज्या प्रॉपरली प्रशिक्षित नाहीयेत, तर त्यांच्या मसाजमध्ये आणि आमच्या मसाजमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही प्रॉपरली प्रेशर पॉइंट आणि शरीराचा अभ्यास करून, बाळाच्या त्या शरीराचा अभ्यास करून कुठे जोर द्यायचा आहे आणि कुठे नाही द्यायचा. बऱ्याचदा मणक्यांमध्ये जोर दिला जातो, किंवा त्याचा मेंदूचा टाळूचा भाग खूप नाजूक असतो प्रचंड, तर ज्या प्रशिक्षित बायका नसतात त्या जोराजोरात तिथे असं थापतात. त्यामुळे काय होतं, कधी कधी ब्रेनच्या अगदी नाजूक नसा तिथे हलण्याची शक्यता असते, किंवा त्या विस्कटण्याची शक्यता असते, किंवा त्याला पुढे जाऊन काही इजा होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपरली आपण अभ्यास करून मग बाळांना मसाज देतो. आता मला सांगा, या जनरेशनला मसाज बद्दल, बाळाच्या प्रॉपर मसाज बद्दल किती नॉलेज आहे? मोस्टली एक्सप्लेन करावं लागतं की बाबा हे का टेक्निकली गरजेचं आहे? एक्झॅक्टली. म्हणजे या जनरेशनला ऍक्च्युली काहीच, बऱ्यापैकी काहीच माहिती नाहीये. पण ज्यांच्या घरी आई किंवा सासूबाई, किंवा म्हणजे मुलीच्या सासूबाई किंवा आई आहेत,
तर त्यांना थोडंफार माहिती असतं. पण नवीन पिढीला बऱ्याच गोष्टी नाही माहिती, कारण एकत्र कुटुंब नसल्यामुळे. आता आमच्या वयामध्ये आम्ही मामीचं, मावशीचं, कुणाचं तरी बाळंतपण बघितलेलं असतं, ती कशी स्तनपान करते किंवा ह्या सगळ्या तिच्या प्रवासामध्ये कुठेतरी आपण लक्ष ठेवून असतो किंवा माहिती होतात गोष्टी बऱ्याच. पण आत्ताच्या पिढीमध्ये कसं अगदी सिंगल राहणं असतं, एकुलती एक मुलं असतात, मुली असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितलेल्या नसतात काहीच त्यांनी. त्यामुळे अगदी त्या बाळाला कसं धरायचं तिथपासून सगळ्या गोष्टी बऱ्याचदा आम्हाला सांगाव्या. अरे बापरे. आता याच्यामध्ये तुम्हाला कधी काही चॅलेंजेस आलेत की बाबा हे कठीण आहे किंवा बाळ खूपच नाजूक आहे असं काही? हो, म्हणजे एक तुम्हाला या निमित्ताने आठवण सांगेन, आमच्याकडे एक बाळ आलं होतं, ते 1 किलो 800 ग्रॅमचं फक्त. पण त्याच्या आजीचं म्हणणं होतं की तुम्ही हलक्या हाताने मसाज करा, बाळाचं वजन नक्की वाढेल. आणि खरोखर हे अभ्यासातून सिद्ध झालंय की बेबीचं वेट जेव्हा कमी असतं तेव्हा एकतर त्याला कांगारू पद्धतीने आईच्या छातीशी लावतात आणि हलकासा आईचा टच आणि मसाजचा टच देतात की जेणेकरून त्याला थोडं सुरक्षित वाटतं आणि मग त्याचं वजन वाढायला पण मदत होते. तर असं बाळ आमच्याकडे आलं होतं. त्यांच्या घरच्यांनी पूर्ण आम्हाला पाठिंबा दिला आणि विथिन 1 महिन्याच्या मसाज मध्ये त्यात ते 1 किलो 800 ग्रॅमचं बाळ 3.5 किलो पर्यंत गेलं. हा, तर ही ग्रोथ त्याची आईच्या दुधाबरोबरच आमच्या मसाजमुळे सुद्धा झाली होती. मसाज हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. एक्झॅक्टली. कारण आपण बघा, खूप स्ट्रेस असेल, आता मोठी माणसं सुद्धा खूप स्ट्रेस असतो, तेव्हा तुम्ही जर एखादा उत्तम पद्धतीचा स्पा किंवा मसाज घेतलात तर तुमचं सगळे टेन्शन म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर का मसाज तुम्ही घेतलात तर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने रिलीफ मिळतो. म्हणजे खूप रिलॅक्स होता तुम्ही अगदी आणि तेवढ्याच फ्रेशपणे पुन्हा दुसरं काम करायला तयार होतं. तुमच्याकडे क्लायंट जे आहेत आत्ताच्या घडीला ते कुठल्या प्रकारचे, म्हणजे यांच्याकडे आधीची जनरेशन नाहीये असे आहेत का आधीची जनरेशन असलेले पण आहेत? असलेले पण आहेत असे की ज्यांना आई किंवा आजी घरात आहे ऍक्च्युली, पण तिला असं पाटावर बसून बाळाला मसाज करणं किंवा बाथरूम मध्ये आंघोळ घालणं शक्य होत नाहीये गुडघेदुखीमुळे वगैरे, पण थोडंफार नॉलेज आहे. अशा बेबीज पण आमच्याकडे आहेत. आणि काही ठिकाणी स्पेसिफिक अगदी तुम्ही म्हणाल डोंबिवली किंवा ठाण्याचा काही भाग जिथे फक्त नवरा बायको दोघेच घरात असतात, असे सुद्धा आहेत. आता हे लोक तुम्हाला मग कॉन्टॅक्ट कसं करतात? गुगलवरती आम्ही रजिस्टर्ड आहोत. त्यानंतर वेबसाईट आहे आपली, किंवा जेव्हा गुगलला सर्च करतात तेव्हा आपलं नाव कंपनीचं पहिलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आपण टेक्निक बद्दल बोललो, पण कधी आता तुमची तर पद्धत वेगळी आहे, तुम्ही स्वतःहून डेव्हलप केली, पण कधी असं रिफ्ट वगैरे झालंय की जुन्या पद्धतीचं कोण आजी आजोबा असतील ते तुम्हाला तुमच्या स्टाफला हॅमर करत असेल की अरे असं कसं करता वगैरे? हो. तर मग तेव्हा तुम्ही कसं कन्व्हिन्स करता? ऍक्च्युली म्हणजे कानात आणि नाकात तेल घाला किंवा त्यांच्या पद्धतीने इथे असं करा तसं करा, असं बरे. म्हणजे बाळ जेव्हा छोटंसं बाळ पहिल्या दिवशी आमच्या समोर येतं मसाजसाठी, तेव्हा काकू असते, शेजारी नसते, आजी असते, असे बरेच जण तिथे येतात आणि ते त्यांचे अनुभव सांगतात की नाही ते माझ्या बाळाला असं केलं होतं, ती सांगते नाही नाकात तेल घालायला पाहिजे. तर ह्या सगळ्यांचे अनुभव ऐकतो आम्ही आणि मग ह्याच्यातून की कानात नाकात तेल का नाही घालायचं, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचे जे प्रश्न असतात किंवा त्यांनी हे जे केलंय तर आता त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आम्ही त्यांना समजावून सांगतो करायच्या अगोदर. करायच्या आधी. म्हणून आम्ही ह्या गोष्टी करत नाही आणि ह्या गोष्टी आम्ही अशा पद्धतीने मसाज मध्ये करतो की तुमच्या बाळाची ग्रोथ खूप छान होणार आहे. हे जेव्हा पटवून सांगतो आम्ही तेव्हा मग ते थोडेफार ऐकतात, कन्व्हिन्स होतात. कारण बाळाची आई, मग आईचा चांगला विश्वास असतो, कारण त्यांना माहिती टेक्निकली या सगळ्या गोष्टी किती गरजेच्या आहेत. एज्युकेटेड असल्यामुळे त्यांचा लगेच बसत असेल विश्वास. तुमचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये आता किती जण काम करताय? आता प्रॉपरली आपल्याकडे जवळजवळ 12 ते 14 जणांचा स्टाफ आहे. मुंबईत काही जणांनी प्रशिक्षण घेऊन त्या साईडला काम करतात. ठाणा आहे, डोंबिवली, कल्याण, बदलापूरमध्ये सुद्धा काही जणी आहेत.
म्हणजे मुंबई पुरता सध्या मुंबई पुरता मर्यादित आहे. विचार काही एक्सपेन्शनचा? हो. जर म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट असणाऱ्या काही महिला जर का येणार असतील समोर आणि प्रॉपरली त्या प्रशिक्षण घेऊन त्यांच्या विभागात सुरू करणार असतील तर ऑलवेज वेलकम. मी त्यांना प्रॉपरली प्रशिक्षण वगैरे देऊन त्या तिथे काम करू शकतो. गर्भसंस्कार आणि स्तनपान मार्गदर्शन याची खरंच आज गरज आहे लोकांना, की काय तुमचा अनुभव काय? अगदी गरज आहे सर. गर्भसंस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा एकत्र कुटुंब असायचं तेव्हा गर्भवती महिला म्हणजे कळलं की हिला दिवस गेलेले आहेत, की आई किंवा सासूबाई कंटिन्यू किंवा सारखं तिच्या मागे असायची आणि ती तेव्हा काही जॉब वगैरे करायची नाही. अर्थात आजूबाजूला पारायणं असायची किंवा घरामध्ये काही आध्यात्मिक गोष्टी चालू असायच्या किंवा आजूबाजूला काही वेगवेगळ्या गोष्टी मंदिरात गेल्यानंतर इकडे इकडे चालू असायची पारायणं किंवा सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे आपोआप काही संस्कार व्हायचे. खाण्याचं म्हणाल तर सासूबाई आई तेवढ्याच प्रेमाने सगळं खाऊ घालायच्या तिला, की नाही तू हे खाल्लं पाहिजेस, तू ते खाल्लं पाहिजेस, किंवा आजूबाजूचे सगळी लोक तिला आनंदी राहण्याची माहिती द्यायचे किंवा त्या तशा पद्धतीने वातावरण तयार करायचे की जेणेकरून तिला कुठे स्ट्रेस नाही आला पाहिजे, ती आनंदी राहिली पाहिजे. किंवा सासूबाईंचा तसा तेवढा लक्ष असायचं की माझ्या सुनेला कुठे दुःख तर नाहीये ना किंवा कुठे त्रास तर होत नाहीये ना. पण आता सेम एकट्याच मुली घरी असतात त्यामुळे अनेक प्रश्न त्यांचे असतात ह्याच्याबद्दल. पण खरं सांगायचं तर आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर जसे जिजाऊंनी संस्कार केलेले आहेत गर्भामध्येच, किंवा श्रीकृष्ण असेल, अनेक इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे गर्भसंस्कारामुळे ती मुलं तेवढ्याच पद्धतीने पुढे गेलेत किंवा अनेक गोष्टी ते गर्भामध्येच शिकलेले आहेत आणि ते जन्मानंतर आपल्याला कळते की अरे हे ह्याला येतंय. तर गर्भसंस्कार हा अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे. 1 ते 9 किंवा कन्व्हिन्स झाल्यानंतर जर लगेच त्यांनी सुरुवात केली तर तुमच्या बाळाचं तुम्ही चित्र म्हणजे तुमचं बाळ कसं असायला हवं हे तुम्ही 9 महिन्यामध्ये सचित्र त्या पद्धतीने काम केलं तर पुढच्या आयुष्यामध्ये ते तसंच्या तसं तुम्ही जसं रेखाटलेलं बाळ आहे तसं होऊ शकतं. एवढी पावर गर्भसंस्कारामध्ये आहे. आता आत्ताची जनरेशन त्याला किती महत्व देते तुमच्या एक्सपिरियन्सनुसार? आता आत्ताच्या जनरेशन मध्ये म्हणाल तर सर बऱ्याच मुलींना वेळ नाहीये कारण त्या 9 महिन्यापर्यंत काम करत असतात. पण माझं म्हणणं असं की थोडासा वेळ काढून संध्याकाळच्या वेळेला एखाद तास जरी त्यांनी गर्भसंस्कारासाठी काढला, काही गोष्टी ऐकल्या वाचल्या किंवा त्याचं मनन केलं तर चांगल्या पद्धतीने बाळावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं काही नवीन रिसर्च करून काही प्रोडक्ट वगैरे डेव्हलप केलंय कशा पद्धतीने? मी डॉक्टर घाटपांडे म्हणून आहेत, त्यांच्याकडे गर्भसंस्कार आणि संगीतोपचार असा कोर्स केलेला आहे. तर आपण गर्भसंस्काराबरोबर संगीतोपचार देतो. म्हणजे संगीत हे जगात म्हणजे माणूस निर्माण व्हायच्या आधी संगीत निर्माण झालेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर अगदी आपण नाराज असलो, आपला मूड नसेल किंवा मूड चांगला असेल, अशा प्रत्येक क्षणाला आपलं संगीत आहे की जे ऐकून आपला मूड छान होतो. आपला मूड चांगला नसेल तर तो छान होतो किंवा आपण वेगळ्या मूड मध्ये असेल तर तो अजून चांगला होतो. तर हे संगीत ऐकून तर संगीताचा गर्भावरती सुद्धा खूप छान पद्धतीने परिणाम होत असतो. तर त्यासाठी आपण संगीतोपचार देतो. म्हणजे पहिला महिना आहे तर याच्यामध्ये कुठलं संगीत ऐकायला हवं, बाळाची ग्रोथ त्या महिन्यात काय होते, म्हणजे दुसरा महिना आहे फॉर एक्झाम्पल, तिसरा महिना आहे त्याचे कान नाक वगैरे तयार होत आहेत तर अशा वेळेला कुठलं संगीत ऐकायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी 9 महिन्याच्या आपल्याकडे तयार आहे. त्या महिन्यात ते ट्रॅक आपण त्यांना ऐकायला देतो किंवा ते श्लोक आपण ऐकायला सांगतो. फॉर एक्झाम्पल गायत्री मंत्र आहे, हनुमान चालिसा आहे, ह्या सगळ्या रामरक्षा आहे. रामरक्षेचा तर प्रचंड परिणाम होतो. आता माझ्या अनेक क्लायंट अशा आहेत ज्यांना 9 महिन्यात मी रामरक्षा ऐकायला सांगितली होती. मग आफ्टर डिलिव्हरी जेव्हा ते बाळ खूप रडायला लागतं काही कारणास्तव आणि त्याला जर रामरक्षा ऐकवली की ते लगेच शांत होतं. अरे वा. असे अनेक उदाहरणं आहेत. मी स्वतः माझ्या मुलीवरती गर्भसंस्कार केलेले आहेत. माझी अशी इच्छा होती की माझ्या मुलीनी म्हणजे जे काही बाळ येईल त्याने गायला हवं, म्हणून मी स्वतः त्या गर्भसंस्काराच्या पूर्ण 9 महिन्यात क्लासिकल संगीत शिकत होते. आणि माझ्या मुलीला 2.5-3 वर्षाची असताना ताल कळायला लागला आणि आता ती उत्तम गाते. तर म्हणजे मला त्याचा अनुभव असल्यामुळे मला सुद्धा असं
माझ्या क्लायंटना किंवा जी गर्भवती असते तिला सांगायला ते खूप आवडतं, किंवा मला असं वाटतं तिने मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या. गर्भसंस्कारासाठी जे म्युझिक थेरपी तुम्ही म्हणताय त्याला आता वर्किंग वुमनसाठी कशा पद्धतीचं शेड्यूल आहे? म्हणजे दिवसातून 1 तास ऐकलं पाहिजे किंवा काय? कारण त्यांना तर ट्रॅव्हलिंग आणि याच्यामुळे टाइम मिळतच त्यांनी नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये ऍज अ प्रवास करताना म्हणजे ऑफिसला जाताना येताना ते ट्रॅक ऐकले तरी चालू शकतं. आणि संध्याकाळी थोडा 1-अर्धा तास काढून मेडिटेशन केलं तर त्यांना स्वतःला सुद्धा त्याचा खूप छान पद्धतीने फायदा होऊ शकतो. म्हणजे दिवसभर धावपळ गडबड जी असते त्या कुठेतरी रिलॅक्स होती मेडिटेशनमुळे. अच्छा. त्यामुळे त्यांनी थोडासा अर्धा तास एकतर सकाळचा किंवा संध्याकाळचा काढला तर उत्तम आहे त्यांच्या आणि त्यांच्या बाळासाठी. पण आता याच्यामध्ये आता जेव्हा तुम्ही सुरुवात केली आहे तर आता सुद्धा असे क्लायंट आहेत की ज्यांनी आधी कोणाकडे दुसरीकडे बाळ दिलं होतं आणि मग त्यांना तो त्रास झाला आणि मग आता तुमच्याकडे अप्रोच झाले? हो, आता मध्येच एक घटना अशी घडली की गर्भसंस्कार त्या मुलीने माझ्याकडून करून घेतले आणि मसाजसाठी पण आमचं झालेलं की तुम्हालाच यायचंय. पण तिच्या सासूबाई आणि आई या दोघींना अशी म्हातारीशीच बाई हवी होती की जी तीच येणार, आणि त्यांनी हट्टाने अशी म्हातारी आजी मसाजसाठी लावली. पण झालं असं की 10 दिवसामध्येच ती मसाज करता करता ती अशी बाळाला घेऊन बसायला लागली पाटावर बाथरूम मध्ये आणि तिच्या हातून बाळ खाली पडलं. आणि मग त्याचं पूर्ण स्कॅनिंग, त्याला कुठे लागलंय का हे ते, नशीब की त्याला कुठे फारसं लागलं नव्हतं. तर मग ह्या अशा घटना होतात. किती दिवसांचं बाळ होतं ते? न्यूबॉर्न होतं, अगदी 10 दिवसाचं बाळ होतं. तर ह्या अशा घटना घडतात. त्यामुळे मग त्यानंतर त्या सुनेनी त्यांना सांगितलं की बघा याचसाठी मी म्हणत होते की आपल्याकडे प्रॉपरली प्रशिक्षित व्यक्ती पाहिजे. आणि मग त्यांनी पुन्हा आमच्याकडनं घ्यायला सुरुवात केली आणि त्या सासूबाईंना तिच्या आणि आईला दोघींनाही ते पटलं. छान. आता याच्यात स्तनपान मार्गदर्शन पण तुम्ही देता, म्हणजे नक्की काय? मी मगाशी म्हटलं तसं एकत्र कुटुंब असताना बहिणीचं मावशीचं वगैरे ह्या गर्भधारणेपासून ते बाळणपणापर्यंतची जी बाई होती तिला बघणं व्हायचं. ती काय करतीये, ती बाळाला कशी दूध पाजतीये किंवा गर्भावस्थेत ती काय खातीये, ह्या सगळ्या गोष्टी इतर मुली बघायच्या. त्यामुळे ते कुठेतरी लक्षात असायचं. आता ह्या सगळ्या गोष्टीच नाहीयेत घरामध्ये, कोणी असं बघणंच होत नाही. त्यामुळे या मुलींना आत्ताच्या आयांना, नवीन बाळ झालेल्या आयांना प्रॉपरली पोझिशन कशी असायला हवी, बाळाला दूध पाजताना ते दूध का पाजायला हवं किंवा त्याच्यासाठी आपण काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींची बऱ्याचदा कल्पना नसते. किंवा काही असे गैरसमज आताही आहेत या नवीन पिढीमध्ये की माझं जे सौंदर्य कुठेतरी कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही आता हे स्तनपान मार्गदर्शन, त्याचं प्रॉपरली मी WHO म्हणजे स्तनपान BPNL म्हणून एक कंपनी आहे, कंपनी नाही सॉरी संस्था आहे जी ऑल महाराष्ट्रभर स्तनपान मार्गदर्शनाचे काम करते. तर त्या संस्थेकडून आम्ही प्रॉपरली प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आम्ही हे आता काम करतो. त्याचा जो स्टाफ आहे तो हा स्टाफ आहे का त्याचा वेगळा स्टाफ आहे स्तनपान मार्गदर्शनासाठी? नाही, त्याच्यासाठी प्रॉपरली मी स्वतः प्रशिक्षण घेतल्यामुळे मी स्वतःच जाऊन अप्रोच होते किंवा माझ्या क्लायंटला कधी काही प्रॉब्लेम आला असेल, स्तनपानामध्ये काही हवं असेल, पोझिशन, अटॅचमेंट हे सांगायला हवं असेल तर मी स्वतः जाऊन त्यांना त्या सगळ्या गोष्टी दाखवतो. बेबी डाएट, आता याच्यामध्ये मार्केटमध्ये बरेचसे बेबी डाएटच्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्या आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचं कसं काय लुकआउट आहे? पहिले 6 महिने म्हणजे जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत आईनी बाळाला स्वतःचं दूध द्यायला हवं. अगदी एक्सक्लुझिव्ह फीडिंग द्यायला हवं. अगदी अर्धा तास जेव्हा बाळ मागेल तेव्हा त्याला स्वतःचं दूध द्यायला हवं. कारण दुधाचं महत्व असं आहे की ते डायरेक्ट बाळाला जातं, त्यामुळे कुठेही इन्फेक्शन होत नाही. शिवाय आईच्या दुधामध्ये सगळ्या प्रकारचे बाळाच्या वाढीसाठीचे जे काही गोष्टी आहेत, विटॅमिन्स, मिनरल सगळं त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे वरून दुसरं काही द्यायची गरज नसते. तिसरी गोष्ट म्हणजे आई प्रेमाने बाळाला घेते, त्यामुळे माया, प्रेम, अटॅचमेंट, बॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे भावनिक विकास होतो बाळाचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी 6 महिन्यापर्यंत आईने द्यायलाच हव्या, म्हणजे बाळाला आईचं दूध द्यायलाच हवं. पण 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर तिने बाहेरच्या गोष्टी सुरू करायला हव्या, म्हणजे डाएट सुरू करायला हवं.
कारण त्याची मागणी जास्त असते, कारण ते ऍक्टिव्ह झालेलं असतं, ते आता रांगायला लागलेलं असतं, परत त्याला चालायचं असतं, दात येणार असतात. तर फक्त आईचं दूध त्याला देऊन चालणार नाही. मग बाहेरच्या गोष्टी पण म्हणजे घरात केलेलं ताजं जे काही आपण जेवतो, वरण भात पोळी भाजी, याच गोष्टी फक्त द्यायच्या आहेत आपल्याला. दुसरं असं वेगळं डाएट द्यायची गरज नाही. हा, फक्त तुम्ही खूप तिखट खाताय तर बाळाला थोडस कमी तिखट द्या, किंवा थोडीशी डाळ काढून ठेवा त्याच्यासाठी आणि मग तुमची द्या, तुम्ही तुमचं जेवण करा. तुम्ही जी भाकरी करताय, वरण भाकरी द्या त्याला थोडीशी मऊ करून, ते खाईल. पण बाजारात मार्केटमध्ये आलेलं आता या सगळ्या गोष्टी आहेत, आपण असं सांगणं चुकीचं आहे, पण त्या पॅकेट बंद गोष्टी आहेत. जे इतरांना लागू होतं तेच लहान बाळांना पण लागू अगदी होतं अगदी अगदी, त्यांना तर जास्त लवकर लागू होतं. ओके. त्यामुळे तुम्ही जे घरामध्ये करताय त्याच गोष्टी बाळाला द्यायच्यात, ताज्या सकस असं अन्न तुम्हाला द्यायचं आहे, आणि ते तुम्ही स्वतः पण खायचं. बाळांना स्तनपान करण्यासाठी आजची पिढी किती जागरूक आहे? आता काही लेवलवरती अशा मुली आहेत की ज्यांना नाही बाळाला दूध द्यायचंय, म्हणजे त्यांचं म्हणणं की माझं सौंदर्य त्याच्यात कुठे अडथळा किंवा ते वेगळं दिसू शकतं. पण माझी प्रार्थना म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे आजच्या पिढीला की प्रत्येक मुलीने आपल्या बाळाला आईचं दूध देणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्याचं अखंड आयुष्य, त्याची प्रतिकार शक्ती जी आहे ती आईच्या दुधाने वाढते, आणि शारीरिक मानसिक बौद्धिक सगळ्या प्रकारचा विकास आईच्या दुधाने होत असतो. किंवा पुढे जाऊन असाही रिसर्च झालाय की मोठे मोठे कॅन्सर, डायबिटीज सारखे जे आजार आहेत तर ते कमी होण्यासाठी सुद्धा आईच्या दुधाची मदत होते. त्याची प्रतिकार शक्ती वाढते. किंवा मग बऱ्याच बाळांना असं पटकन इन्फेक्शन होतं, डायरिया होतो, जुलाब होतात, तर जी बाळं आईचं दूध पितात त्यांना हे आजार होण्याची शक्यता कमी असते. आणि ते बाळ त्याची ग्रोथ बघितलं तर इतकं ऍक्टिव्ह असतं, जे म्हणजे हवाबंद किंवा पाकिटबंद दूध पिणारं बाळ आणि आईचं दूध पिणारं बाळ ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. आईचं दूध पिणारं बाळ जरी लुकडं दिसत असलं तरी ते प्रचंड स्मार्ट असतं, प्रचंड ऍक्टिव्ह असतं. आणि बाटलीतलं दूध पिणारं बाळ सतत झोपून असतं. म्हणजे त्यातला फरक तो ऍक्टिव्हनेस मध्ये कळतो आपल्याला की हे कसं आहे. तुम्ही म्हणालात की हल्लीच्या मुली तितक्या इफेक्टिव्हली करत नाहीये. तुमच्या नजरेत अशी कुठली केस आहे का की जिथे तुम्हाला कन्व्हिन्स करायला खूप श्रम घ्यावे लागले? अगदी, म्हणजे एक आमची क्लायंट होती, तर साधारण पहिल्या महिन्यामध्ये बाळाची प्रॉपरली ग्रोथ म्हणजे वजन एवढं नीट वाढत नव्हतं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही मसाज बरोबर मी प्रत्येक वेळेला विचारते की बाळाचं वजन किती वाढलंय, त्याला दिवसभरात 7-8 वेळा सुसू होते का, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यावरनं कळतं आम्हाला की बाळाचं स्तनपान कसं चालू आहे. तर ते बाळ वीक होतं आणि त्याला कंटिन्यू बॉटलचं दूध असायचं, ते फॉर्म्युला मिल्क. तर त्यामुळे काय व्हायचं, बाळाला गॅसेसचा प्रचंड त्रास व्हायचा आणि ते रात्रभर रडायचं, त्याची झोप नीट झालेली नसायची. किंवा आम्ही जेव्हा पोटाला मसाज करतो तेव्हा आवाज यायचे वेगवेगळे, म्हणजे गॅसेसचे आवाज. तर या सगळ्या गोष्टीवरनं लक्षात आलं की आई प्रॉपरली फिडिंग देत नाहीये बाळाला. तेव्हा त्या आईला मी स्वतःहून विचारलं की तू ब्रेस्ट फिडिंग नाही करत का, तर म्हणे नाही, मला नाही करायचंय. तर मग कारण विचारल्यानंतर लक्षात सांगितलं की माझ्या सौंदर्यामध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी नाही होत ऍक्च्युली ब्रेस्ट फिडिंगमुळे आईचं वजन आटोक्यात राहतं, ते वाढत नाही. आणि तिच्यासाठी सुद्धा पुढे जाऊन जो कॅन्सरचे धोके वगैरे असतात तर ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तिला आणि तिच्या बाळाला दोघांना ब्रेस्ट फिडिंगचा फायदा आहे, प्रचंड फायदा आहे. त्यामुळे तिने ऍटलिस्ट पहिले 6 महिने ऍक्टिव्हली ब्रेस्ट फिडिंग देणं खूप गरजेचं आहे आणि एकदम एक्सक्लुझिव्ह देणं गरजेचं आहे. ब्रेस्ट फिडिंग मध्ये मुलींच्या वयाचा काही रोल असतो का? कारण की आज आपण बघतो की समाजामध्ये मुलींच्या लग्नाची वय वाढत चाललेली आहे, तर तिथे काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा? हो हो, इम्पॅक्ट होतोच. कारण हल्ली लग्नाचं वय खूप पुढे गेलेलं आहे. पूर्वी 21 वर्षानंतर 22 वर्षानंतर ग्रॅज्युएशन नंतर मुली लग्न करायच्या, पण आता अगदी त्या 28-30च्या घरात जातात. आणि मग 30 नंतर मुळात गर्भ राहणं, मग ते असे बऱ्याच आजूबाजूच्या अशा स्त्रिया आहेत त्यांना मग पीसीओडी हे ते बरेच त्रास असतात, मग बाळ राहत नाही, मग IVF सेंटरच्या फेऱ्या,
आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो मजबूत असं गर्भपिशवी त्या वयात मजबूत असते, जे प्रॉपर वय असतं त्या वयातली ती मजबूतपणा जो गर्भपिशवीचा असतो तो कमी झाल्यामुळे कुठेतरी बाळ पण वीक होण्याची शक्यता असते, किंवा बऱ्याचदा कमी वजनाची होतात, मग त्यांना NICU मध्ये ठेवतात. तर त्यांच्या हेल्थला इश्यू होऊ शकतो बऱ्याचदा, असे झालेले आहेत समाजामध्ये. तर वेळेत लग्न, वेळेत बाळ होऊन देणं, ह्या गोष्टी पण म्हणजे कसं आहे, निसर्गाचे जे नियम आहेत त्यानुसार ते गरजेचे आहेत. आणि आपण बघितलं निसर्गाचे नियम आपण डावलले की कुठेतरी फटका बसतो. पण तुमच्या अभ्यासानुसार आणि आत्ताच्या मॉडर्न जनरेशन नुसार आयडियल वय काय असायला पाहिजे लग्नासाठी? साधारण 24 पर्यंत लग्न व्हायला हवं आणि 30च्या आत बाळ व्हायला हवं. ओके, म्हणजे 6 महिन्याचं ते बफरिंग आहे. येस. 24-25 पर्यंत लग्न झाल्यानंतर 30 वर्षाच्या आतमध्ये तुमचं बाळ व्हायलाच हवं. हे नैसर्गिक आणि सायंटिफिक रित्या आता याच्यामध्ये मतांतर असू शकतात, पण आम्ही एकंदरीत बघितलंय किंवा या सगळ्या अभ्यासातून, कारण मग 30च्या आत बाळ झाल्यानंतर अजून एक फायदा असा होतो की आई ऍक्टिव्ह असते, त्यामुळे बाळाच्या मागे ती धावू शकते, चालू शकते. म्हणजे 30-35 नंतर आईचे पण बरेच इश्यूज होतात, मग तिला BP वाढतो, नाही त्याने असं केलं मग तो भांडण करून आला किंवा काय, असं बाकीच्या पालकत्व जे पुढचं तिला सांभाळायचं आहे, पॅरेंटिंग, ऍज अ पॅरेंटिंग, तर तिथे तिला कुठेतरी फटका बसू शकतो. किंवा तिला ती स्वतः मानसिक तेवढी प्रगल्भ नसते. माझं म्हणणं म्हणजे पुढे गेल्यानंतर तिची चिडचिड किंवा तिचा मेनोपॉज आलेला असतो. 35 किंवा 36-37 मध्ये जेव्हा बाळ होतात, मग 40 पर्यंत तिचा मेनोपॉज आलेला असतो. मग ते बाळाचं लहान वय, तिचं वय हे कुठेतरी मॅच होत नाही आणि मग ते पॅरेंटिंग मध्ये त्याला प्रॉब्लेम होतो. पण मग हा जो नैसर्गिक प्रॉब्लेम आहे तो कुठेच या मुलींना पुढे करिअरच्या पुढे काही दिसत नाही असं वाटतं तुम्हाला? असं बऱ्याचदा वाटतं, कारण म्हणजे मुलींना फक्त माझं करिअर, मला इतक्या पगाराची नोकरी, ह्या गोष्टीमध्ये खूप 100% मुली अडकलेल्या आहेत. पण मग हे पण आपण ऍज अ स्त्री, ऍज अ बाई म्हणून पण आपल्याला निसर्गाने किंवा परमेश्वराने काही काम दिलंय की आपल्याला ह्या समाजामध्ये एखाद्या चांगल्या उत्तम पद्धतीच्या बाळाला जन्म द्यायचा आहे. किंवा तुम्ही म्हणाल की बऱ्याच मुली मद्यपान किंवा या पण गोष्टीच्या आहारी जातात, तर स्त्रियांना मद्यपान किंवा ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितले, तर तिच्याकडेच फक्त गर्भपिशवी आहे, तीच फक्त बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे तिने तिची प्रकृती चांगली ठेवणं तिच्या आणि तिच्या बाळासाठी गरजेची असते. त्यामुळे आजच्या मुलींनी नो डाऊट त्यांनी त्यांचं करिअर तर करायलाच हवं, पण त्याच्या बरोबर त्यांची हेल्थ आणि त्यांना एका बाळाला जन्म द्यायचा आहे हे कुठेतरी विसरायला नाही पाहिजे, माझं म्हणणं. तुम्हाला असं वाटतं की मातृत्व हे आता ऑप्शन झालंय? हो, अर्थात ऑप्शन होत चाललंय, पण तसं न करता मातृत्व म्हणजे अनुभवून तर बघा, किती छान सुंदर अनुभव आहे तो फक्त त्या स्त्रीलाच कळेल की अनुभवताना. असं म्हणतात ना की माळ्याला फुल फुलताना आणि आईला मूल वाढताना जे म्हणजे बघण्याचा चान्स असतो जो इतरांना नसतो, तसं स्त्रीने मातृत्व अनुभवावं, वेळेत अनुभवावं आणि त्याचा छान पद्धतीने अनुभव घ्यावा. आता याच्यात एक गंभीर मुद्दा मगाशी आपल्याला कळला की ब्लड बँक जसं आहे, रक्तदान जसं होतं, त्याच पद्धतीने मिल्क बँक पण आता त्याची गरज वाढायला लागली आहे. तर ती काय नक्की काय परिस्थिती ग्राउंड झिरोवर? बँक म्हणजे आईच्या दुधाची बँक गव्हर्नमेंटच्या बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये मुंबईमध्ये आहेत. तर ज्या आयांना जास्त दूध येतं सुरुवातीला, तर त्या तिथे डोनेट करतात. ज्यांचं बाळ बऱ्याचदा काही कारणाने गेलेलं असतं तर त्या तिथे डोनेट करू शकतात. तर ती बँक ह्याच्यासाठी असते. बऱ्याचदा कमी वजनाची बाळं असतात, NICU मध्ये वगैरे ऍडमिट असतात. तर रिसर्च असा सांगतोय की आईचं दूध जेव्हा बाळाला दिलं जातं तेव्हा त्या बाळाची ग्रोथ इतक्या छान पद्धतीने होते, तर त्यासाठी डॉक्टर सुद्धा सांगतात आईचं दूध गरजेचं आहे. मग अशा बँकांमधून प्रॉपरली त्या सगळ्या सिस्टीम नुसार निर्जंतुक करून NICU मधल्या जी बाळं आहेत त्यांना ते दूध दिलं जातं. बाहेरचे जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन? बाहेरचं जे खाद्य आहे ते
पाकिट बंद हवा बंद आहे आणि पाकिट बंद हवा बंद खाणं किती हानिकारक आहे आपल्या शरीराला, म्हणजे मोठ्यांच्या, तर लहान मुलांना तर त्याचा पटकन परिणाम होतो. तर बाळाला पहिले 6 महिने आईचं दूध अत्यंत महत्वाचं आहे. कारण आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या ग्रोथसाठी, भावनिक, मानसिक, शारीरिक वाढीसाठी जी काही तत्व आहेत ती सगळी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, आई आणि बाळाचं बॉन्डिंग पण चांगल्या पद्धतीने वाढतं. तर पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह फिडिंग आईचं. 6 महिन्यानंतर बाळाची वाढ आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, त्याची ग्रोथ आणखी होण्यासाठी त्याला काही प्रोटीन्स, विटॅमिनची जास्त गरज असते. तर अशा वेळेला आईच्या दुधाबरोबरच, म्हणजे आई जर दिवसभरातनं 7-8 वेळा बाळाला दूध पाजत असेल तर 4 वेळा दूध आणि 2 वेळा बाहेरचं खाणं, ह्या सगळ्या गोष्टी पण करायला हव्या. आता बाळाला डाएट 6 महिन्यानंतर काय द्यायला हवा, तर तुम्ही जे काही घरचं बनवताय ते थोडंसं, अगदी तुपाची धार कशी असते किंवा तूप जसं असतं ना, तेवढ्या थिकनेसचं खाणं बाळाला देणं गरजेचं आहे. मग तुम्ही डाळ तांदळाची खिमट देऊ शकता किंवा नाचणी सत्व आहे, किंवा तुम्ही पोळी, भाजी, भाकरी जे काही घरामध्ये करता, वरण पोळी, वरण भाकरी, अशा सगळ्या जे आपण खातो त्या गोष्टी सगळ्या आपण बाळाला द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं काही पाकिट बंद हवा बंद आणण्याची अजिबात गरज वाटत नाही, कारण त्याचे परिणाम चांगले होण्याऐवजी बाळाच्या शारीरिक, मानसिक वाढीसाठी ते हानिकारकच आहे. आणि मग त्या गोष्टीची एकदा चटक लागली बाळाला की घरचं खायला ते नाही म्हणतं. बेबी केअर टेकर सर्व्हिस ही एक सर्व्हिस पण आपण प्रोव्हाइड करतात, हे नक्की काय? ही सर्व्हिस देण्याची गरज का पडते? सेम न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे बाळ आणि बाळाची आई आणि बाबा असे तिघेच जण घरी असतात. मग 6 महिन्यानंतर तिची जेव्हा डिलिव्हरीची रजा संपते तेव्हा तिला ऑफिसला जावं लागतं. मग अशा वेळेला घरामध्ये बाळाला सांभाळण्यासाठी कोणीतरी व्यक्ती त्यांना लागत असते, किंवा बऱ्याचदा सासूबाईंना, आईला येऊन सांभाळणं शक्य होत नाही, किंवा घरी असतात सासू सासरे वगैरे पण त्यांना काहीतरी अनेक बाकीचे प्रॉब्लेम असतात, त्यांचे हेल्थ प्रॉपर नसते, त्यामुळे त्या बाळाच्या मागे धावणं इतकं शक्य नाही होत त्यांना. मग अशा वेळेला केअरटेकर कोणीतरी गरजेची वाटायला लागली, म्हणून आता समाजामध्ये बेबी केअरटेकर ही एक संकल्पना आली की ती बाई घरी जाऊन त्या बाळाला सांभाळते. मग त्याच्यामध्ये 8 तास 10 तास, काही जण नाईट साठी जातात, तर आपण ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्याची पण आता मागणी वाढलेली आहे की? हो, त्याची मागणी प्रचंड वाढली आहे. बऱ्याचदा जुळी बाळं असतात तर 2-2 बाळं सांभाळणं शक्य होत नाही, कारण आपण बघतो तर एक बाळ रडलं की लगेच दुसरंही रडतं, किंवा त्याला दूध पाजणं, हे सगळं म्हणजे बाळाचं करण्यासाठी त्याला खूप माणसांची गरज असते. मग इतकी लोक घरात नसल्यामुळे केअरटेकर आपण प्रोव्हाइड करतो, जी जाऊन बाळाशी रिलेटेड सगळी कामं करते. किंवा बऱ्याचदा आईला, सासूबाईंना हेल्थ नुसार जमणार नसतं सांभाळण्यासाठी अशा वेळेला, किंवा ती वर्क फ्रॉम होम करणार असते पण तिला बाळाला बघण्यासाठी कोणीतरी हवं असतं, अशा वेळेला आपण बेबी केअरटेकर्स प्रोव्हाइड करतो. ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, पण प्रॅक्टिकली जर आपण विचार करायचं म्हटलं आणि बाळांच्या दृष्टिकोनातून म्हणायला गेलं तर स्पेसिफिकली आईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं किती महत्वाचं ठरतं बाळाच्या संगोपनासाठी? आईने खूप, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्व्हिस करता किंवा तुमचे आयुष्यातले काही गोल्स असतात किंवा तुमच्या काही महत्वाकांक्षा असतात की मला हे करायचंय, मला या पॅकेजचा जॉब हवाय, किंवा माझं इतकं शिक्षण, माझं हे, माझं ते. तर हा जसा तुम्ही विचार करताय तसा जेव्हा तुमचं ठरतं नवरा बायकोचं की आपण एका बाळाला जन्म द्यायचा आहे, तर तेव्हा बाळाला जन्म दिल्यापासून किंवा गर्भधारणा झाल्यापासून ते आफ्टर पॅरेंटिंग पर्यंत तेही तुमच्या जवळ गोल असायला हवेत की आपण आपल्या बाळाला हे कसं वाढवायचं आहे. तर त्याच्यामध्ये महत्वाचा रोल बाबांचा तर असतोच, पण आईचाही बाबांपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, कारण आईच्या जवळ जास्त बाळ असतं. हल्ली आता बघताना आपण बघतोय बाबा सुद्धा तेवढाच छान मदत करत असतो. अगदी आम्ही काही घरात असंही बघितलेलं आहे की न्यूबॉर्न बेबी असते तर त्याची आंघोळीची तयारी वगैरे सगळं बाबा करतो, किंवा डायपर चेंज करणं वगैरे. तर दोघांनी मिळून करणं खूप म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, पण तरी सुद्धा आईचा आणखी जास्त महत्वाचा रोल आहे.
जेणेकरून म्हणजे आईला दूध पाजणं बाळाला, या सगळ्या गोष्टी, त्याच्या हेल्थची काळजी घेणं, त्याला घरचं अन्न करून देणं नंतर 6 महिन्यानंतर, या सगळ्या गोष्टी पण तेवढ्या गरजेच्या असतात आणि त्याच्यात आईचा रोल महत्वाचा वाटतो. न्यू बॉर्न बेबीजसाठी म्हणजे आई ही पहिली व्यक्ती आहे, तिचा स्पर्श आणि या सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. काय असतं, गर्भधारणा झाल्यानंतर बाळ आईच्या पोटात वाढत असताना आईच्या हृदयाचे ठोके ऐकत असतं, त्यामुळे आईच्या हृदयाचे ठोके ना बाळाला एकदम जवळचे वाटतात. ते जेव्हा या जगात येतं तेव्हा त्याला ते ठोकेच फक्त माहिती असतात. त्यामुळे जेव्हा आई आणि बाळ एकत्र येतात तर आम्ही त्याला म्हणजे स्किन टच जो असतो तर त्याला एक गोल्डन मुवमेंट म्हणतो आपण. म्हणजे जन्मल्यानंतर सुद्धा आता बाहेरच्या देशामध्ये बऱ्याचदा असं आपण व्हिडिओज वगैरे बघतो की बाळ बाहेर आल्यानंतर त्याला लगेच आई जवळ देतात किंवा आईच्या छातीशी लावतात. तर कारण त्याला कुठेतरी बाहेर आल्यानंतर असुरक्षित वाटत असतं. बाळाचं गर्भ झाले म्हणजे गर्भात असलेल्या बाळाचे 3 प्रश्न काय आहेत की मी सुरक्षित आहे की नाही, आणि मला माझ्यावर तुम्ही प्रेम करताय की नाही, आणि मला तुम्ही खायला देणार आहे की नाही. तर हे जे 3 महत्वाचे प्रश्न असतात तर ते तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्याच्या आईजवळच असतात. म्हणजे भावनिक जवळ घेणं, आईने दूध देणं आणि आईने प्रेम करणं. तर म्हणून बाळ बाहेर आलं की लगेच तिला बाळाला आईच्या छातीजवळ देतात. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून. त्यामुळे आईचा स्पर्श, आईचं प्रेमाने हात फिरवणं, अगदी आपण सुद्धा कितीही मोठे झालो तरी आईने प्रेमाने हात फिरवलेला जो क्षण असतो तो साठवून ठेवतो. अच्छा, माझ्या आईने मला प्रेमाने तेव्हा थाप दिली होती. तर ह्या गोष्टी आपल्याला आठवतात, कायम स्मरणात असतात. तर त्याचसाठी पहिले 2 महिने आई, 3 महिने तरी ऍटलिस्ट आई खूप जवळची असते बाळाच्या. त्यामुळे आईच्या जवळ बाळाला ठेवायला हवं. म्हणजे तिसऱ्या माणसाने थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे, पण तरी आई जवळ त्याच्या असणं गरजेचं आहे. म्हणजे मग त्याच्यामुळे त्याची भावनिक, मानसिक, बौद्धिक या सगळ्याच वाढी चांगल्या पद्धतीने. आता ज्या मुली मातृत्वाचं प्लॅनिंग वगैरे करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय नक्की सल्ला द्याल की त्यांनी कुठपर्यंत, फक्त म्हणजे बाळ जन्माला घालणं हे इथपर्यंतच प्लॅनिंग असतं का, त्याच्या पुढे आणखीन ज्या वर्षभराच्या जबाबदाऱ्या असतात त्याचंही त्यांचं माइंड तयार झालेलं पाहिजे, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? साने गुरुजी म्हणतात की एका बाळाला जन्म देणं म्हणजे मंदिरातली एक मूर्ती घडवणं. वा. तर मंदिरातली मूर्ती घडवणारा जो मूर्तिकार असतो तो प्रचंड मेहनत घेत असतो, कारण मूर्ती तर बनवायची असतेच पण त्याच्याबरोबर त्या दैवत्वाचे भाव त्याच्यामध्ये आणायचे असतात त्याला. सेम आईचं काम आहे. आईने व्यवस्थितपणे प्लॅन करून, कारण हल्ली आर्थिक गोष्टी तर व्यवस्थित आहेत, पूर्वीसारखी गरिबी नाहीये, त्यामुळे आपल्या बाळाला जितक्या प्रेमाने तुम्ही वाढवाल, जितकं छान खाणं पिणं घालून त्याचं डाएट प्रॉपर करून त्याची हेल्थ चांगली कराल, तितकं त्याला आयुष्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग तुमचं बाळ कुठेही परदेशात गेलं तरी ते छान उठून उभं राहील आणि छान पद्धतीने त्याचा जीवन प्रवास करेल. पण त्याच्यासाठी न्यू बॉर्न बेबी म्हणजे गर्भधारणेपासून ते साधारण 20-22 वर्षापर्यंत तरी आईने प्रॉपरली लक्ष देणं, पॅरेंटिंग नीट करणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा जो व्यवसाय आहे तो मुंबई पुरता आहे, तर आता तुमचा जो स्टाफ आहे तो कॅटेगराइज्ड आहे का फक्त बेबी मसाजच्या फील्डमध्येच तुम्ही स्टाफ वाढवलेला आहे? नाही, बेबी मसाज साठी सुद्धा स्टाफ आहे, बेबी केअर टेकर साठी सुद्धा स्टाफ आहे, आणि बाकीचे जे काउन्सलिंगचं काम आहे म्हणजे स्तनपान मार्गदर्शन, गर्भसंस्कार, हे सगळं आपण ऑनलाईन मी स्वतः घेते. तुमची एक अभिनव संकल्पना आहे, मी आजी होणार. हे काय आहे नक्की? काय खूप क्यूट नाव आहे हे, त्याच्यामुळे ती जराच ऐकायची उत्सुकता आहे. आत्ताच्या ज्या आज्या आहेत हे वय बघता साधारण 55 नंतरचं जे वय आहे ते आजी होण्याचं असतं, तर 55-60 मध्ये. मग त्यांनी त्यांच्या बाळांना मोठं करून मधला जो 30-35 वर्षाचा बराच काल निघून गेलेला असतो.
आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स नसतो की माझ्या मुलीचं किंवा सुनेचं बाळंतपण आहे तर मी नक्की कसं निभावून नेऊ शकते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच आज्या म्हणजे आई किंवा सासू मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी बाहेरच्या देशात जाणार असते. जर तिची सून किंवा मुलगी बाहेरच्या देशात असेल तर या सगळ्या सर्व्हिसेस तिथे नाही आहेत, मग ही स्वतः जाणार असते. तर अशा वेळेला तिचा एक मध्ये एवढा कॉन्फिडन्स नसतो की मी प्रॉपरली बाळाचं करू शकेन की नाही, तर माझे पण काही हेल्थ इश्यूज हे ते असतात किंवा मधला बराच काळ गेलेला असतो. तर अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा एक प्रॅक्टिकली नॉलेज देण्यासाठी आमच्याकडे 10 दिवसाचा कोर्स आहे, ज्याचं नाव आहे मी आजी होणार. मग जेव्हा तिला समजते मी आजी होणार आहे आणि तिला परदेशात जाण्याची वेळ येणार आहे, तर त्याच्या आधी अशा बऱ्याच आज्या आहेत ज्या माझ्याकडनं कोर्स करून जातात. मग त्याच्यामध्ये आपण बाळाचा मसाज, आईचा मसाज, बाळाला स्वेडिंग कसं करायचं, कसे कपडे घालायला हवेत, जे काही आहे बारीक सारीक कसं धरायला हवं, कसं अंघोळ घालताना कसं धरून ठेवायला हवं, सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्या सगळ्या आपण त्या कोर्समध्ये शिकवतो. कधी सुरू केला हा कोर्स? हा कोर्स सुरू करून 2 वर्ष झाली आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आता जवळजवळ 5 ते 6 आज्या US ला आहेत ज्या कोर्स करून आपल्याकडे गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी मुख्य नाव घेईन डॉक्टर वंदना म्हणून आहेत, त्या दादरला राहतात, त्या स्वतः गायनेकॉलॉजिस्ट होत्या. आणि त्यांनी या क्षेत्रात बरंच त्यांचं नाव म्हणजे भरपूर नाव आहे दादरमध्ये. तर त्यांनी स्वतः माझ्याकडे कोर्स केला आणि त्या US ला जाऊन त्यांच्या मुलीचं बाळंतपण करून आले. बिंग अ डॉक्टर. येस येस. वा वा, अच्छा. मग त्याचा कोर्स प्लॅनिंग वगैरे कसं असतं, काय ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल कोणाला? ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला फोनवर संपर्क करू शकतात आणि ऑनलाईन ऑफलाईन हे सुद्धा दोन्ही पद्धतीने आपण डमी बेबीवरती सगळ्या गोष्टी शिकवतो. ओके. मग किती कालावधी असतो? साधारण 8 ते 10 दिवसाचा कालावधी असतो. रेग्युलर किती तास वगैरे? 1 तास दररोजचा. दररोज 1 तास. खूप छान कॉन्सेप्ट आहे ही. आता आतापर्यंत किती बाहेरच्या देशात म्हणण्यापेक्षा इथे पण इकडच्या आज्यांनी पण केलंय? हो, इकडच्या पण बऱ्याच आज्या आहेत की ज्यांना नॉलेजसाठी की बाबा नाही मला पण माहिती असायला हवं, यासाठी बऱ्याच जणींनी असा कोर्स केलेला आहे माझ्याकडून. ओके. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने एक प्रश्न विचारावा असं वाटतं की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा रिसर्च वगैरे कसा केला त्या सगळ्या गोष्टीचा? या संदर्भातली बरीच पुस्तकं वाचली, युट्यूब्स वगैरे बघितले. त्यानंतर मला स्वतःला खूप आवड होतीच, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आधीपासून थोड्याफार माहिती होत्या. काही आई किंवा सासूबाई यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि त्यातले जे एक्सपर्टीज आहे त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि वाचन आणि ह्याच्यातून आणखी प्रगल्भ होत गेले. प्रश्न थोडासा डार्क शेडचा आहे की हल्ली आया थोड्याशा कमजोर किंवा इमोशनली कमजोर आहेत असं तुम्हाला वाटतं का, की बाळांच्या बाबतीत की जरा काही झालं, रडलं बिडलं की लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलं, तर हे इमोशनली त्यांचं बॉन्ड थोडंसं खूपच जास्ती आहे किंवा कमी झालंय असं म्हणूया, की काय वाटतं तुम्हाला याच्यावर? काही ठिकाणी इमोशनली म्हणजे प्रचंड त्यांचं हे झालं की नाही बाळ रडायला नाही पाहिजे, म्हणजे घरातले सगळेच जण त्या बाळाला घेऊन इतके इमोशनल आहेत की त्याने रडलंच नाही पाहिजे. पण रडणं हा बाळाचा संवाद आहे. मग ते बऱ्याच गोष्टींसाठी रडत असतं. त्याचं कारण मला वाटतं आईनी शोधायला हवं की बऱ्याचदा बाळाला टोपी नको असते किंवा त्या 4 भिंती बघून किंवा ते छत बघून त्याला कंटाळा आलेला असतो किंवा आईच्या स्पर्शाची गरज असते किंवा भूक लागलेली असते, मुंगी चावलेली असते, काहीतरी असं छोटंसं कारण असतं. पण आणि थोडंसं रडून देणं पण गरजेचं आहे. म्हणजे रडणं हा संवाद आहे म्हटल्यावर रडणं गरजेचंच आहे. पण बऱ्याचदा नाहीच रडायला पाहिजे म्हणून ते दिवसभर रडूच देत नाहीत अजिबात, असंही होतं. किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाळ रडतं तेव्हा लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचं, म्हणजे बऱ्याचदा गॅसेस होतात बाळाला आणि पहिल्या 3 महिन्यात हा थोडासा प्रॉब्लेम असतोच. तर अशा वेळेला काही घरातल्या गोष्टी केल्या किंवा घरातल्या मोठ्यांचं ऐकलं त्यांनी की बाई असं कर, थोडंसं बघ राहतंय का बाळ, तरी ती वेळ जाऊ शकते आणि त्याच्यामुळे बाळामध्ये सुद्धा थोडी सहनशीलता येते ना, की एखादी गोष्ट घडलीये तर ती सहन करण्याची ताकद त्याच्यामुळेच येणार आहे बाळा.
तर या गोष्टी कुठेतरी कमी होत चाललेत असं मला जाणवतं, की रडलं नाही पाहिजे बाळ, किंवा जरा काही त्याने केलं की लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार प्रगल्भ होऊन बघितलं पाहिजे, किंवा ताईंनी थोडं शांत होऊन विचार करून बघणं गरजेचं वाटतंय मला. स्तनपान याच्यामध्ये किती मोठा विषय आहे? स्तनपान ह्याच्यात खूप मोठा विषय आहे. हे बाळाच्या तब्येतीच्या अनुषंगाने. अगदी अगदी मगाशी म्हटलं तसंच की पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह फीडिंग, बाळ जेव्हा मागेल तेव्हा तुम्ही दूध दिलं पाहिजे, की आता नाही 2 तास गॅप पाहिजे वगैरे नाही. बाळ मागेल तेव्हा तुम्ही दूध द्या. त्याच्यामुळे त्याला ज्या काही आयुष्यभरासाठीच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याची प्रॉपरली प्रतिकार शक्ती त्याच्याने वाढणार आहे. कारण प्रतिकार शक्ती ही आईच्या दुधातूनच वाढते, बाकी कुठल्या गोष्टीतनं नाही वाढत. आणि ती प्रतिकार शक्ती त्याला आयुष्यभर पुरते. त्यामुळे त्याचं आयुष्य तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्ही स्तनपान करणं, ब्रेस्ट फिडिंग करणं खूप महत्वाचं आहे, तुमच्यासाठी पण आणि बाळासाठी पण. बॉटल मिल्क पेक्षा हा, बॉटल नाहीच द्यायला पाहिजे. म्हणजे मी तर त्याच्या विरोधातच आहे. कारण तुम्ही जर बघाल तर डॉक्टरांकडे बॉटलने दूध पिणारी जास्त मुलं येतात. त्यामुळे नाही द्यायला पाहिजे, स्वतःचं दूध तिने पाजायला हवं. बाळांच्या बाबतीत सेन्सिटिव्ह सगळेच जण आहे. तुम्ही एक मसाज म्हणून एक कंपनी सुरू केलेली आहे. जेव्हा तुमची सुरुवात होती आणि आत्ताची जनरेशन याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे, बरोबर आहे. आता या गॅपला बॅलन्स करणं कशा पद्धतीने पॉसिबल होतं आहे किंवा नाही होत आहे? म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही कोणाला तरी हा व्यवसाय जेव्हा सांगता तेव्हा समोरची रिॲक्शन काय असते? लोक ॲक्सेप्ट करतात ती गोष्ट, का सुरुवातीला ते इग्नोर करतात, किंवा कसा तुमचा ओव्हरऑल इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे? या बाबतीत ही जी तरुण पिढी आहे ना, ती सर्च करून आमच्याकडे येते, म्हणजे गुगल सर्च करून की मसाजची अशी काही कंपनी आहे का बाबा आपल्या आजूबाजूला. तर असे क्लायंट आमच्याकडे बरेच येतात. पण प्रत्यक्षात जेव्हा मसाज आमचा सुरू होतो तेव्हा कधी कधी घरातल्या आज्यांना तो पटत नाही, की आम्ही थोडा हलक्या हाताने मसाज देतो, खूप जोराजोरात चोळत नाही. काहींची कन्सेप्ट तर अशी आहे की मसाज करताना बाळ खूप रडलं पाहिजे. अरे बापरे. असे बऱ्याच ठिकाणी आमचे काम आम्ही बंद केले, की आम्ही इतकं रडवून मसाज बाळाला नाही करणार, कारण बाळाने त्याचा आनंद घेतला पाहिजे. तर अशा काही कन्सेप्ट असतात तेव्हा मात्र आम्हाला थोडं हे त्यांना काउन्सलिंग करायला लागतं, सांगायला लागतं, पटवायला लागतं. आणि त्यातून जर नाही पटलं तर मग आम्ही शक्यतो नाही करत, कारण आम्हाला बाळाला त्रास देऊन त्याला काहीतरी वेडवाकडं करून असं नाही करायचंय काम. कारण मसाज ही संकल्पना अशी आहे की त्याचा प्रॉपरली आनंद बाळाला घेता आला पाहिजे. कारण स्पा मध्ये आपण रडत रडत कधी येत नाही बाहेर, आणि कुठेतरी काहीतरी दुखतंय मसाज करताना तर मग ते बाळ रडायला लागतं. त्यामुळे हलक्या हाताचा स्पर्श जितका चांगला आहे बाळासाठी, तो उत्तम स्पर्शच बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा उत्तम मसाजसाठी आहे. तर मग अशा वेळेला आम्ही काउन्सलिंग करून बघतो त्यांचं. पण अगदीच जर त्यांना असं वाटलं की नाही मला खूप जोराने मसाज करणारीच बाई हवे, तर आम्ही तो तिथे नाही करत शकतो. स्वतःहून पण नाही म्हणतात. नाही म्हणतो. गुड. तुम्ही नुसतं बिझनेस नाही तर त्या बाळाचं एक्झॅक्टली. आम्हाला माझा प्रॉपर उद्देशच हा आहे की येणारी पिढी, आपण जी भारताची येणारी पिढी मजबूत म्हणतोय किंवा एकदम स्ट्रॉंग असायला हवी असं म्हणतोय, तर ती आत्तापासून घडवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या देणं गरजेचं आहे. आता हे जे तुम्ही ट्रेनिंग वगैरे देता त्याच्यासाठी बायका ज्या येतात तुमच्याकडे त्या म्हणजे कशा पद्धतीच्या असतात? म्हणजे त्यांना जॉब हवाय म्हणून ते येतात की त्यांना आवड असते या गोष्टीची? इंटरव्ह्यू मध्येच मी विचारते त्यांना आधी की म्हणजे बाळ, एखादं छोटस बाळ असेल तुझ्या समोर, तर तू त्या बाळाशी कशा पद्धतीने वागशील? तर तिच्या जेव्हा शब्दात नाही, म्हणजे तिला जर असं वाटतं की आपण जे काम करतोय ते हे बाळांसाठीच आहे, म्हणजे हे खूप वेगळं काम आहे, इथे पैसे तर आहेतच पण त्याच्याबरोबर बाळाशी एकरूप होणं, त्याच्याशी बॉन्डिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी जिला पटतात अशा स्टाफला, आणि मुळात ती स्वतः आई असायला हवी, स्वच्छ नीटनेटकी, तिची हेल्थ चांगली असायला हवी, असा प्रॉपरली स्टाफ निवडूनच मग आपण त्यांना प्रशिक्षण. त्याची पण एक प्रोसेस तुमच्याकडे एक प्रोसेस आहे, डिफाईन्ड आहे. हो हो.
याच्यामध्ये तुम्ही एक पुस्तकही लिहिलेलं आहे असं कळलंय, हो. तर त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगा प्रेक्षकांना. पुस्तक हे आहे बालसंगोपनाचं व्यवस्थापन म्हणून. तर मी ह्या व्यवसायात असताना अशा बऱ्याच गोष्टी जवळून बघत होते. एकीने मला एका क्लायंटनी सांगितलं की आमच्याकडे एक बाई बाळाला सांभाळण्यासाठी येते. तर ती बाई जेव्हा बाळाला झोपवते ना, तर ते बाळ लगेच झोपतं मांडीवरती. आणि आम्ही जेव्हा झोपवतो ना बाळाला, तर आमच्याकडून झोपत नाही. म्हणून त्यांनी कारण शोधलं. तर ती बाई इकडे कुठेतरी मानेला त्याच्या जोरात अशी दाबायची झोपवताना. त्यामुळे त्यांनी तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की इथे कुठेतरी दाबलं की ते बाळ लवकर झोपतं. तर ही त्यांना सांगायची नाही, पण ती तसे कृत्य करायची. किंवा बऱ्याचदा आपण व्हिडिओज वगैरे पण बघतो की केअरटेकर असतात, त्यांना प्रॉपरली नॉलेज नसतं आणि बाळ आपलं खेळतंय, स्वतः मोबाईलमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या घटना अत्यंत या समाजासाठी, त्या बाळासाठी खूप त्रासदायक आहे. कारण पहिले 5 वर्ष जी आहेत ती बाळाची उत्तम संगोपन तेव्हा त्यांना देणं गरजेचं आहे. कारण त्यांचा ब्रेन इतका फास्ट काम करत असतो. त्यांचं 5 इंद्रियातून शिक्षण सुरू असतं. एखाद्या गोष्टीला हात लावणं म्हणजे स्पर्श करणं, ती चाटून बघणं म्हणजे त्याची टेस्ट घेणं, ती फेकणं म्हणजे त्याचा आवाज ऐकणं, डोळ्यांनी बघणं, या सगळ्या गोष्टीतून खूप जास्त चांगल्या पद्धतीने ती शिकत असतात. त्यांचं आयुष्य घडवत असतात. आणि अशा वेळेला जर सांभाळणारी व्यक्ती प्रॉपरली नसेल आजूबाजूला, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या त्या पुढच्या आयुष्यासाठी हे त्रासदायक आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी म्हटलं आपण एक ह्या केअरटेकर म्हणून ज्या बायका जातात त्यांच्यासाठी एखादा कोर्स डिझाईन करू किंवा एखादं पुस्तक लिहूयात की तुम्ही त्या बाळाशी कसे वागला पाहिजेत. आणि या संकल्पनेतून मी हे बालसंगोपनाचं व्यवस्थापन म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे की जी बेबी केअरटेकर असेल किंवा आजूबाजूची जे कोणी बाळांना सांभाळतात त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. मग सांभाळत असताना तुम्ही त्याला कसं खायला प्यायला दिलं पाहिजे, मग एखाद्या या आठवड्यामध्ये बाळाला कुठला श्लोक तुम्ही सांगितला पाहिजे. म्हणजे असं नाहीये की हा बस आणि आता श्लोक म्हण. ते बाळ खेळत असेल ना तरी या बाईनी नुसतं म्हटलं एखादं गाणं श्लोक तरी ऐकत असतं. ग्रास्पिंग पॉवर प्रचंड असते या वयामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सांभाळणारी व्यक्ती प्रगल्भ होऊन व्यवस्थित विचार करून बाळाशी वागते ना, तर त्या लहानपणी शिकलेल्या गोष्टी बाळ कधीच विसरत नाही. त्यामुळे मग एखादा श्लोक आठवड्यातनं हा श्लोक, मग पुढच्या आठवड्यात एखादा दुसरा श्लोक, हे गाणं ते गाणं असं जेव्हा म्हणते ती, तेव्हा त्याच्या भाषेचा विकास चांगला होतो. भाषा प्रचंड प्रगल्भ होते. गाण्यातून अनेक शब्द कळतात, अनेक गोष्टी किंवा अनेक व्यक्ती त्याच्या समोर येतात. एखादं पोपटाचं गाणं त्याला म्हणून दाखवलं फॉर एक्झाम्पल, तर त्याला गाण्यातनच कळतं की पोपट कसा असेल. तो हिरवा असेल, आता हिरवा हिरवा पोपट तो सांग कुणाला आवडतो, असं एक गाणं आहे. मग अच्छा पोपटाचा रंग हिरवा आहे का, तर हे त्याला गाण्यातनं कळतं. तर ह्या छोट्या छोट्या, खरं तर खूप छोट्या गोष्टी आहेत. कसं जेवायला बसायला हवं, आपलं जेवण झाल्यानंतर पान उचलून ठेवायला हवं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीची जेव्हा त्याला इतक्या लहान वयात आपण सवय लावू ना, त्या आयुष्यभर कधीच विसरत नाही बाळ. आणि त्या चांगल्या सवयी त्याला आयुष्यभर कायम राहतात त्याच्याजवळ. त्यामुळे हे 5 वर्ष बाळाच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष आहेत आणि त्यासाठी जी सांभाळणारी व्यक्ती आहे तिने प्रत्येकीने प्रगल्भ होऊनच विचार करायला हवं. आणि हवं असल्यास या पुस्तकाची मदत त्यांनी घेतली चालू शकेल. हे कुठे मिळेल पुस्तक? हे पुस्तक फोन कॉल करून सध्या मला माझ्याकडून मिळेल किंवा एखाद महिन्यामध्ये Amazon वरती पण ते पुस्तक येऊ शकेल. बाळांना आई जवळ असणं आत्ताच्या घडीला, आत्ताच्या पिढीला किती महत्वाचं वाटतं? आई तर पहिले 6 महिने जवळ असणं गरजेचंच आहे. पण ऑफिस करून आल्यानंतर सुद्धा एखाद तास जो महत्वाचा म्हणतात ना त्याला एकदम काय म्हणतात त्याला, अगदी महत्वाचा वेळ 1 तासाचा, तो तिने बाळासाठी किंवा तिच्या मुलांसाठी देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या 1 तासामध्ये त्या बाळाने तिला दिवसभराच्या सगळ्या घटना सांगायला हव्यात अगदी प्रेमाने. आज असं घडलं, तसं झालं. मग याच्यातून त्यांचं बॉन्डिंग किती महत्वाचं आहे ते लक्षात येतं किंवा ते कळतं की बाळ नेमकं सगळं आईला सांगतंय की नाही. मग तिचं पॅरेंटिंग हा तर खरं खूप वेगळा विषय आहे हा, पण आई जवळ असणं खूप गरजेचं आहे.
कारण ते मातृत्वाने जेव्हा आई प्रेमाने त्याला शिकवेल सांगेल ना तर त्याची जास्त चांगली ग्रोथ होईल. तर आजच्या तरुण आयांना जे होऊ घातलेल्या आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्यायला उत्सुक आहात किंवा कशा पद्धतीने तुम्ही विचार करणं गरजेचं आहे? कारण एक जनरल आपल्या चर्चेतून आपल्याला मला असं वाटतं की इथे वैचारिकता कुठेतरी आपली जास्ती खाली गेलेली आहे की आपण तितके ठीक आहे मला मूल हवं आहे पण त्याच्या पुढचं जे काही संगोपनाचं जी काही प्रक्रिया आहे किंवा काय म्हणूया गर्भसंस्कार वगैरे जे काही आपण म्हणतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. मला आई व्हायचं इथपर्यंतच आपण ते ठरवलेलं आहे. तर मग त्याच्या बाबतीत काय सांगाल? तेच मघाशी म्हटलं तसं मूल जन्माला घालणं म्हणजे एक मूर्ती घडवण्यासारखं आहे. तर आजच्या पिढीने हे लक्षात ठेवायला हवं की बाळाला फक्त महागडी खेळणी, महागडा साबण, महागडे शॅम्पू, महागडे कपडे आणले म्हणजे बाळ आपलं छान आहे असं नाहीये. तर ज्या वयामध्ये बाळाला आईची गरज आहे, भावनिक, मानसिक, बौद्धिक गोष्टींची गरज आहे, तर तिथे तिथे त्या पद्धतीने पॅरेंटिंग करणं, त्याला एक्सक्लुझिव्ह वेळ देणं, क्वालिटी टाइम देणं, त्याच्यावर छान खूप खूप म्हणजे खूप प्रेम करणं आणि प्रेमाने त्याचं संगोपन करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जसं IT मध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामामध्ये एखादा प्रोजेक्ट म्हणून तुम्ही बघत असता एखादी गोष्ट तर त्याच्यावर वर्किंग करत असता, तर तसं तुम्ही बालसंगोपनामध्ये सुद्धा तो एक 22 वर्षाचा प्रोजेक्ट आहे असं धरून त्याच्यावरती चांगले संस्कार करून चांगला क्वालिटी टाइम देऊन चांगल्या पद्धतीने प्रेम करून त्याचं डायट हेल्थ सगळं सांभाळणं खूप गरजेचं आहे. छान. मग आता बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारायला गेलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे बघताय या बिझनेसला? पुढच्या 5 वर्षामध्ये सर मला ओला उबेर कशा आहेत तर तसं एक ऍप वरती पॅरेंटिंग, स्तनपान मार्गदर्शन, गर्भसंस्कार, बेबी मसाज, बेबी केअरटेकर या सगळ्या सर्व्हिसेस आणायच्या आहेत की जिथे कुठे लोकांना त्याची गरज असेल ते ऑनलाईन बुकिंग करून ते तिथल्या तिथे कॅप्चर करतील. इथे एक प्रश्न थोडासा राहतो की आता परदेशामध्ये ही संकल्पना आहे का आपल्याकडेच तुम्ही ही रुजू केलेली आहे? बाळ मसाज. हा, बाळ मसाजची अनेक देशांमध्ये ह्या संकल्पना आहेत, त्या त्यांच्या पद्धतीने त्या पद्धतीने पॅरेंटिंग करतात. आता थायलंडमध्ये मी म्हटलं तसं तेही बाळाला मसाज करतात, पण फक्त आपला आणि त्यांच्यामध्ये आपण ऑइल्स वगैरे वापरतो, ते क्रीम वगैरे वापरून करतात. असे अनेक देश आहेत जिथे त्यांच्या रूढी परंपरा घेऊन ते बाळांचं संगोपन करत असतात. हा प्रश्न यासाठी विचारला कारण की कोणाला जर असं वाटत असेल की हे सगळं आउटडेटेड झालंय तर तसं नाहीये. प्रगत देशामध्ये सुद्धा हे चालूच गरजेचे आहे. मग आपण असं ऐकतो ना आता बरेच परदेशातली लोक आहेत ती पंचकर्म करण्यासाठी किंवा मसाज थेरपीसाठी थायलंड भारतामध्ये येतात. कारण मसाज ही क्रिया अशी आहे की तुमचं बौद्धिक, मानसिक, शारीरिक जे स्ट्रेस असतो तो सगळा कमी करतो. आणि पहिल्या 5 वर्षामध्ये बेबीचा ब्रेन इतका फास्ट काम करत असतो तर त्याला थोडीशी रिलॅक्सेशनची पण गरज असते. जेव्हा हलकासा मसाज छान म्हणजे अंघोळ त्याला मिळते तर 4-5 तास ते मस्त रिलॅक्स होतं, झोपून जातं छान. अगदी शेवटचा प्रश्न आता, जेव्हा बाळ जन्माला येणार असेल तेव्हा सगळ्यात पहिले आईनी काय करावं? आत्ताच्या आईनी, आधीचं नाही म्हणत. बाळ जन्माला येणार आहे असं जेव्हा तुम्हाला कळतंय तर मुळात तुमची आणि तुमच्या बाळाची हेल्थ उत्तम राहण्यासाठी सकस आहार घेणं, मेडिटेशन करणं, त्यानंतर थोडासा व्यायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढीसाठी गरजेच्या आहेत. शांत राहून विचार करायला हवा आणि महागड्या वस्तू घेण्यापेक्षा आपलं कल्चर, आपल्या रूढी परंपरा का आहेत याचा खोल अभ्यास करून त्या तुमच्या बाळाच्या डेव्हलपमेंट मध्ये किंवा तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये आणायला हव्या असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान उद्योग तर आहेच तुमचा, प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की परंपरा पुढे कॅरी फॉरवर्ड होते आणि ती एका उद्योगाच्या माध्यमातून होते, त्याच्यामुळे त्याला एक मोठ्या लेवलला नेता येईल भविष्यामध्ये. तर प्रेक्षकांना सुद्धा मी हे सांगेन की ज्यांना कोणाला ह्यांना जॉईन व्हायचं आहे आम्ही त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. पुस्तकासाठी सुद्धा ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी जसं सांगितलं त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते मागवू शकता.
धन्यवाद मॅडम आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही धन्यवाद. मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल. धन्यवाद.